नमस्कार, स्वागत आहे तुमच्या सर्वांचं आपल्या शाश्वत अकॅडमीच्या या YouTube प्लॅटफॉर्मला। तर बघा, नुकताच आज दिनांक 2 फेब्रुवारी रोजी जो कंबाईन ग्रुप बी पूर्व परीक्षेचा जो पेपर झालेला आहे, तर त्या पेपरचे आज आपल्याला स्पष्टीकरण म्हणजे उत्तरं जे आहेत ही बघायची आहेत। तर हे जे लेक्चर असणार आहे आपलं, यामध्ये आपण संपूर्ण उत्तरच बघणार आहोत। स्पष्टीकरण जे आहे, स्पष्टीकरणासाठी आपण वेगवेगळे व्हिडिओ जे आहेत हे आपल्या चॅनलला नंतर अपलोड करण्यात येतील। पण नुकताच परीक्षा देऊन आलेले विद्यार्थी आहेत आणि बऱ्याच विद्यार्थ्यांना उत्तर हे जाणून घ्यायची कुठेतरी इच्छा असते। तर आपण आताचे जे सेशन राहणार आहे आपलं, या लेक्चरला आपण फक्त उत्तर बघणार आहोत। तर आज झालेला पेपर जो आहे, बऱ्याच विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे की बऱ्यापैकी सोपा सुद्धा होता आणि प्रश्न हे अतिशय बेसिक आलेले होते आणि बऱ्यापैकी पेपर जो होता, पेपराची काठिण्य पातळी जी होती ही कमी होती। तर आज झालेल्या पेपरची उत्तरं जी आहेत ही आजच्या सेशन मध्ये आपण इथे डिस्कस करणार आहोत, आजच्या लेक्चर मध्ये आपण इथे डिस्कस करणार आहोत। मी हा जो सेट घेते आहे, तर हा सेट असणार आहे तुमचा सेट सी। कुठला सेट आहे हा? तर हा तुमचा असणार आहे सेट सी। आणि तुमच्या पेपरमध्ये कदाचित वेगवेगळ्या सेटमध्ये विषयांचे जे क्रम आहे तो वेगवेगळा असू शकतो। कोणाच्या याच्यामध्ये इतिहास पहिले आहे तर कोणत्या सेटमध्ये विज्ञान पहिले असेल। ओके, तर हा जो मी सेट घेत आहे हा सेट सी आहे, एवढं तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे। आणि यानुसारच तुमचे जे उत्तर आहेत हे तुम्हाला त्यामध्ये चेक करावे लागतील। ओके, तर आपण लगेच उत्तरांना सुरुवात करणार आहोत। लक्षात घ्या, पहिला प्रश्न आहे, सती प्रथेबद्दल शास्त्राच्या संमतीने केलेला खून असे कोणी म्हटलेले आहे? तर असे म्हटलेले आहे राजाराम मोहन रॉय यांचं हे वाक्य असणार आहे। हा आपला पहिला प्रश्न होता। नंतर इतिहासाचे प्रश्न असणार आहेत सर्वात पहिले। तर दुसरा आहे, जोडा लावायचे आहेत आपल्याला, प्रार्थना समाज, सत्यशोधक समाज, सार्वजनिक सभा आणि आर्य समाज। तर याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3। फक्त उत्तरच डिस्कस करणार आहोत आपण, कारण जे विश्लेषण आहे हे आपल्या चॅनलला लवकरच अवेलेबल होणार आहे। तर प्रश्न क्रमांक पर्याय क्रमांक 3 हे जे आहे याचं उत्तर असणार आहे। समाज दिलेले होते आणि जोड्या लावायचे होते आपल्याला इसवी सणाबद्दलच्या। आता पुढला प्रश्न सुद्धा इतिहासाचाच आहे। पहिले 10 प्रश्न हे जवळपास आपल्याला इतिहासावर इथे आलेले दिसतात। तर बघा, 1909 मध्ये कामगार हितवर्णनी सभा या संघटनेची स्थापना करून कामगारांना शिक्षण आणि कायदेशीर सल्ला देण्याचं काम कोणत्या व्यक्तींनी केलेलं आहे? तर यामध्ये असणार आहे फक्त अ, ब आणि क। तर बॅरिस्टर हरिश्चंद्र ताचलेकर याचा त्यांच्यामध्ये समावेश नव्हता। तर हे याचं उत्तर असणार आहे अ, ब आणि ड। अ, ब आणि ड। ओके, सॉरी, इथे उत्तर व्यवस्थित लक्षात घ्या, अ, ब आणि ड उत्तर आहे। अ, ब आणि ड। हरिहर सोनुले यांचा त्यांच्यामध्ये समावेश नव्हता, हे आपलं इथे उत्तर असणार आहे। नंतर पुढल्या प्रश्नाकडे जायचंय आपल्याला। बघा, पुढला प्रश्न आहे होम रूल चळवळीबद्दल। होम रूल म्हणजे काय? होम रूल म्हणजे काय? तर याचं उत्तर असणार आहे अ, ब आणि क। आपल्या देशाचा कारभार प्राप्त करून घेणे, स्वराज्य प्राप्त करून घेणे, इंग्रजांच्या जोमखंडातून मुक्त होणे। पण ड जे आहे हे याचं अयोग्य असणार आहे। ओके, पुढल्या प्रश्नाकडे आपल्याला जायचं आहे लगेच। पुढला प्रश्न आहे, 26 जुलै 1876 मध्ये सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांनी स्थापन केलेले इंडियन असोसिएशनचे पहिले सचिव कोण होते? तर हे होते आनंद मोहन बोस। हे त्यांचे पहिले सचिव इंडियन असोसिएशनचे आपल्याला इथे पाहायला मिळतात। खालीलपैकी नागपूरच्या कोणत्या राजाने आपल्या मृत्यूनंतर वारसाची काहीच व्यवस्था न केल्याने कंपनी सरकारने त्यांचे राज्य खालसा केले? तर ते होतं राजा रघुजी तिसरा। फक्त उत्तरच मी तुम्हाला आजच्या पेपरची इथे सांगणार आहे। ओके, नंतर पुढे बघा, झाशीची राणी म्हणजे सर्व बंडखोरांमधील एकमेव पुरुष होती, हे विधान कोणी केलेलं आहे? तर हे केलेलं आहे ह्यू रोज यांचं हे विधान तिथे असणार आहे। पुढल्या प्रश्नाकडे पहा, 27 जुलै 1889 रोजी लंडन येथे राष्ट्रीय काँग्रेसच्या ब्रिटिश इंडिया कमिटीच्या स्थापनेमध्ये खालीलपैकी कोणत्या व्यक्ती संबंधित होत्या? तर ते असणार आहे ब, क आणि ड। कोणत्या कोणत्या व्यक्ती समावेश होता? तर ब, क आणि ड। हे जे होते हे याचं चुकीचं उत्तर ठरणार आहे। ओके, पुढल्या याच्याकडे जायचंय आपल्याला। पुढला प्रश्न बघा, खालीलपैकी योग्य विधानांच्या पर्यायाची निवड करा। भारतात पहिली सूतगिरणी मुंबई येथे सुरू करण्यात आली होती आणि तागाची गिरणी ही रिश्राला सुरू करण्यात आली। पहिली सूतगिरणी ही कावजी नानाबाई यांनी चालू केली, तर हे तिन्ही पण बरोबर असते। ओके, वरचे तिन्ही पर्याय बरोबर, हे याचं इथे उत्तर असणार आहे। त्यानंतरचा प्रश्न आहे, कोल्हापूर येथील 27व्या पलटणीतील हिंदी शिपायांनी खालीलपैकी कोणाच्या नेतृत्वाखाली 31 जुलै 1857 चे बंड केले होते? तर त्याचा आहे रामजी शिरसाट। रामजी शिरसाट हे त्याचं उत्तर असणार आहे। फक्त अ त्याचं असं इथे आपल्याला उत्तर दिसून येते। ओके, चला पुढे, खालील विधानांचे निरीक्षण करून योग्य पर्याय निवडायचा आहे। तर इथे खडक दिलेले आहे, अग्निजन्य खडक, स्तरित खडक आणि रूपांतरित खडक। तर याचं उत्तर असणार आहे अ, ब आणि क तिन्ही बरोबर असणार आहेत। ओके, अ, ब आणि क हे तिन्ही विधान इथे बरोबर आहेत। पुढल्या प्रश्नाकडे जायचंय आपल्याला।
बघा इथे जी आहे तुम्हाला काही विधानं दिलेली आहेत. महाराष्ट्रात भीमा नदीचं स्वतंत्र खोरे आहे, पैनगंगा नदी अजिंठा रांगेत उगम पावते, मांजरा नदी कृष्णेची उपनदी आहे, सिंदफणा नदी ही गोदावरीची उत्तरेकडील उपनदी आहे. तर याचं असणार आहे अ आणि ब बरोबर, फक्त अ आणि ब बरोबर. क आणि ड काय आहे तर चूक आहे. ओके, फक्त अ आणि ब बरोबर असं याचं इथे उत्तर असणार आहे. पुढल्या प्रश्नाकडे जायचं आहे. महाराष्ट्रातील 1960 आणि 2020 मधील एकूण प्रशासकीय विभाग अनुक्रमे लावायचे आहेत. तर याचं उत्तर असणार आहे 4 आणि 6. पूर्वी 4 होते आणि आता किती आहेत तर आता 6 असणार आहेत. ओके, पुढल्या प्रश्नाकडे जायचंय आपल्याला. जोड्या लावायच्या आहेत, मृदा दिलेल्या आहेत आणि इकडे त्याचा प्रदेश दिलेला आहे. तर याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2. पर्याय क्रमांक 2 हे याचं योग्य उत्तर असणार आहे. जोड्या लावायच्या आहेत फक्त आपल्याला तिथे. ओके, कुठे कुठे कोणती कोणती सॉइल जी आहे, माती मृदा कुठे कुठे कोणती कोणती सापडते. कोणत्या 2 नद्यांच्या दरम्यानच्या प्रदेशाला पंजाब हिमालय असे म्हणतात. तर याचं उत्तर असणार आहे सिंधू आणि सतलज. सिंधू आणि सतलज या 2 नद्यांच्या मधल्या प्रदेशाला आपण पंजाब हिमालय असं म्हणतो. पश्चिम आणि वायव्य भारतामध्ये अतिउष्ण कोरडे धुळीचे वारे वाहतात. तर त्यांना काय म्हणतात तर त्यांना लू वारे असे म्हणतात. त्यांना कोणते वारे म्हणतात तर लू वारे असे त्यांना म्हणतात. पुढे 1970चा स्वामीनाथन यांच्या व्याख्येनुसार भारतातील कोरडवाहू शेती म्हणजेच काय तर याचं उत्तर असणार आहे ड. 100 सेंटीमीटर पेक्षा कमी आणि 40 सेंटीमीटर पेक्षा जास्त त्याला आपण म्हणतो कोरडवाहू शेती. म्हणजे फक्त ड हे याचं योग्य उत्तर असणार आहे. पुढे भारतीय जनगणनेनुसार खालीलपैकी कोणती वस्ती ही नागरी वस्ती म्हणून ओळखली जाते. तर नागरी वस्ती म्हणून कोणती ओळखली जाते तर अ, ब आणि ड हे याचं योग्य उत्तर असणार आहे. अ, ब आणि ड हे याचं योग्य उत्तर इथे असणार आहे. पुढल्या प्रश्नाकडे जायचंय आपल्याला. बघा घाट दिलेले आहेत आणि त्याचे ठिकाणं रस्ते वगैरे जे आहेत ते दिलेले आहेत. तर याचं असणार आहे पर्याय क्रमांक 4. जसं कोंढा घाट जर तुम्ही पाहिला तर हा आपल्याला कोल्हापूरमध्ये सापडतो, माळशेज जो आहे हा ठाण्यामध्ये सापडतो, हनुमंती जो आहे हा कोल्हापूर आणि कुडाळ आणि थळघाट जो आहे तो मुंबई आणि नाशिकमध्ये सापडेल. हे याचं योग्य उत्तर असेल. पुढल्या प्रश्नाकडे जायचं आहे. शंभू महादेव ही डोंगररांग अतिशय सोपा प्रश्न होता. भीमा आणि कृष्णाच्या मध्ये हे आपल्याला डोंगररांग जी आहे ही सापडते आहे. ओके, पुढल्या प्रश्नाकडे जायचं आहे. बघा हा जो प्रश्न आहे आता इथे तर याचं उत्तर कदाचित कारण काय म्हटलेलं आहे सतत बदलणारे 3 प्रमुख घटक. तर यामध्ये बदलणारे बरेच घटक आपल्याला इथे आढळतात. तर याचं उत्तर दुसरं येऊ शकते किंवा तिसरं येऊ शकते. त्यामुळे हा हॅशटॅग प्रश्न कुठेतरी असू शकतो किंवा आपल्याला तो पाहायला मिळतो. ओके, पुढल्या प्रश्नाकडे जायचंय. बघा IMFच्या 2024 मध्ये नमूद केलेल्या माहितीनुसार जगातील सर्वोच्च 5 मोठ्या अर्थव्यवस्था कोणत्या आहेत. तर त्याचं उत्तर असणार आहे आपलं पर्याय क्रमांक 4. अमेरिका, चीन, जर्मनी, जपान आणि नंतर भारताचा क्रमांक तिथे लागतो. ओके, पुढल्या प्रश्नाकडे जायचं आहे. विजय केळकर समितीचा अहवाल याच्याशी संबंधित आहे. तर विजय केळकर समिती ही अप्रत्यक्ष कर विषयक सुधारणा समितीमध्ये त्याचा समावेश होतो. ओके, पुढल्या प्रश्नाकडे जायचंय. बघा रिकामी जागा यामध्ये मानवी गरीब निर्देशांकाच्या जागी बहुआयामी दारिद्र्य निर्देशांकाची संकल्पना आपल्याला दिसते. तर ही आहे 2010ची. ओके, कधीची आहे ही तर 2010ची संकल्पना आपल्याला इथेही दिसते. पुढे बघा खालील विधाने विचारात घ्यायची आहे. स्थूल राष्ट्रीय उत्पन्नापेक्षा निव्वळ राष्ट्रीय उत्पन्न नेहमीच कमी असते. स्थूल राष्ट्रीय उत्पादनात घसाऱ्याचा समावेश असतो तर निव्वळ राष्ट्रीय उत्पादनात घसाऱ्याचा समावेश नसेल. तर याचं काय योग्य आहे फक्त अ बरोबर आहे. ओके, कोणतं बरोबर आहे याचं फक्त तर अ बरोबर असणार आहे. ओके, तर इथे जर तुम्ही एक व्यवस्थित जर पाहिलं स्थूल राष्ट्रीय उत्पन्नापेक्षा निव्वळ राष्ट्रीय उत्पन्न हे नेहमी कमी असते. स्थूल राष्ट्रीय उत्पादनात घसाऱ्याचा समावेश असतो तर निव्वळ राष्ट्रीय उत्पादनात घसाऱ्याचा समावेश नसतो. सो इथे अ बरोबर नसून इथे अ आणि ब ही दोन्ही विधाने योग्य आहेत. ओके, अ आणि ब ही दोन्ही विधाने तिथे योग्य असणार आहेत. कारण बरोबर विधान ओळखा असं म्हटलेलं आहे. तर दोन्ही विधाने जी आहेत तिथे बरोबर असणार आहेत. पुढल्या प्रश्नाकडे जायचं आपल्याला. 2023-24च्या अर्थसंकल्पाबाबत खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत. तर हा जो प्रश्न आहे हा सुद्धा आपल्याला कुठेतरी हॅशटॅग होण्यासारखा प्रश्न दिसतोय. हा मी म्हणेल की हा शक्यतो कॅन्सल होऊ शकतो कारण याचे 2 संभावित उत्तर इथे आपल्याला दिसतात. तरी सुद्धा आयोग याबद्दलही कुठलं ना कुठलं उत्तर देऊ शकते. ओके, पण शक्यतो हा आपल्याला हॅशटॅग प्रश्न इथे दिसतोय. नंतर कॅन्सल होऊ शकतो म्हणजे असा हा जो प्रश्न आहे तो. भारतीय रहिवाशांसाठी खालीलपैकी कोणते परवानगी असलेले विदेशी चलन व्यवहार इलेक्ट्रॉनिक पद्धतीने पेमेंट पार पाडण्यासाठी अधिकृत व्यासपीठ नाही असं विचारलेलं आहे. हा प्रश्न बऱ्याच विद्यार्थ्यांचा इथे चुकलाय. बघा नाही असं म्हटलंय तर काय आहे याचं तर फॉरेक्स ट्रेडिंग सेवा देणारे कोणतेही ऑनलाईन व्यासपीठ. ओके, नाही असं म्हटलेलं आहे तिथे. तर त्यामुळे हा प्रश्न. नंतर 28 क्रमांकाचा प्रश्न आहे. भारतीय राष्ट्रीय कृषी सहकारी विपणन संस्थेचे मुख्य उद्दिष्ट कोणते असते. तर याचं उद्दिष्ट असते ग्रामीण औद्योगिकरणाला चालना देणे आणि कृषी मालाचे सहकारी तत्वावर वितरण करण्यास
प्रोत्साहन करणे. ओके, ब आणि क हे याचं योग्य उत्तर इथे असणार आहे. पुढल्या प्रश्नावर जायचं आहे. भारतीय अर्थसंकल्पाबाबत खालीलपैकी कोणतं विधान बरोबर आहे? तर हे सर्व जे विधाने तुम्हाला दिलेली आहेत तर हे सर्व विधाने तिथे आपल्याला योग्य दिसतात. ओके, तर वरील सर्व हे याचं इथे उत्तर असणार आहे. पुढला प्रश्न, जोड्या जुळवायच्या आहेत. कोणती क्रांती कशाशी संबंधित आहे? अतिशय सोपा प्रश्न होता, त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचं उत्तर असणार आहे. मी फक्त इथे तुम्हाला उत्तरच सांगणार आहे, कारण विश्लेषण करत बसलो तर वेळ बराच चालला जाईल आणि बऱ्याच विद्यार्थ्यांना सध्या पेपर झाल्यामुळे उत्तरांवर जास्त भर असणार आहे आपला. ओके, पर्याय क्रमांक 3 हे याचं उत्तर आहे. पुढे बघा, आता संविधानावर प्रश्न आहे, राज्यघटनेचे प्रश्न आहेत. संविधानातील अनुच्छेद यामध्ये केंद्रीय अर्थसंकल्प आहे. केंद्रीय अर्थसंकल्प कशामध्ये आहे तर 112 कलम मध्ये आपल्याला केंद्रीय अर्थसंकल्प दिसतो. कोणते विधान सत्य आहे? स्थूल देशांतर्गत उत्पादनामध्ये नागरिकांनी देशाबाहेर कमावलेले उत्पन्न समाविष्ट नसतो आणि स्थूल देशांतर्गत उत्पन्नामध्ये नागरिकांनी देशाबाहेर केलेले उत्पन्न हे समाविष्ट असते. तर याचं उत्तर आहे फक्त अ बरोबर. कोणते उत्तर असेल याचं तर फक्त अ बरोबर हे याचं उत्तर असणार आहे. पुढल्या प्रश्नावर जायचंय आपल्याला. पुढला प्रश्न बघा, खालीलपैकी कोणते विधान या औद्योगिक कामगारांच्या ग्राहक किंमत निर्देशांकाबद्दल खरे आहे? तर याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक फक्त ड बरोबर. ओके, पर्याय क्रमांक 3 फक्त ड बरोबर. ओके, पुढे खालीलपैकी कोणते मध्यवर्ती बँकेच्या गुणात्मक पतनियंत्रणाचे साधन नाहीये? कोणते नाहीये? तर याचं उत्तर असणार आहे खुल्या बाजारातील व्यवहार. खुल्या बाजारातील व्यवहार हे त्यांचं साधन नाहीये. ओके, पुढे खालील विधानांपैकी कोणते बरोबर आहे? भारतीय हस्तउद्योग विकास मंडळाची स्थापना 1958 मध्ये झाली. पीएम विश्वकर्मा कौशल सन्मान योजना ही केंद्र पुरस्कृत योजना आहे. तर याचं अ आणि ब हे दोन्ही वाक्य जे आहेत हे आपल्याला इथे बरोबर दिसत आहेत. ओके, चला पुढल्या प्रश्नाकडे जायचंय आपल्याला. उस्ताद शाहिद खान यांचे घराणे कोणते होते? तर यांचे घराणे होते रामपूर सहसवान. ओके, याचं उत्तर कोणतं असेल तर रामपूर सहसवान. खालीलपैकी कोणत्या राज्याने दारिद्र्य निर्मूलनासाठी ओरुनोदोई 2.0 ही योजना सुरू केली आहे? तर ही योजना कोणाची आहे तर आसाम या राज्याने ती योजना तिथे आपल्याला राबवलेली दिसते. सूर्य किरण या हवाई कसरती करण्याच्या गटाचे, इथे खाली तुम्हाला प्रश्न दिसत असेल, सूर्य किरण या हवाई कसरती करणाऱ्या गटाचे बोधवाक्य काय आहे? तर त्याचं आहे सदैव सर्वोत्तम. सदैव सर्वोत्तम हे आपल्याला त्याचे बोधवाक्य दिसते. पुढीलपैकी कोणती साहित्य कृती जॉन फासे यांच्या आहेत? तर अ, ब आणि क बरोबर. अ, ब आणि क बरोबर ह्या तिन्ही साहित्य कृती त्यांच्या आहेत. पुढे भारतातील शहरांचे 3D नकाशे तयार करण्यासाठी सर्वे ऑफ इंडियाने कोणत्या कंपनी बरोबर करार केला? तर ती कंपनी होती जेनेसिस इंटरनॅशनल. जेनेसिस इंटरनॅशनल या कंपनी सोबत ते करार जो आहे हा झालेला आपल्याला दिसतोय. नंतर प्रश्न क्रमांक 41, कोणत्या जोड्यांमध्ये शहरांची नावं आणि तिथील क्रीडांगणांची नावं, क्रिकेट स्टेडियमची नावं ही योग्य आहेत? तर अ, ब, क, ड ही सगळ्या जोड्या ज्या आहेत तिथे आपल्याला ह्या योग्य इथे दिसत आहेत. ओके, नंतर बी एन गोस्वामी हे खालीलपैकी कोणत्या क्षेत्राशी निगडित आहे? तर हे कला इतिहासशी निगडित आपल्याला इथे दिसतात. सर्व पर्यायामध्ये इतिहास आपल्याला दिसतो, पण याचं योग्य उत्तर असणार आहे कला इतिहास या क्षेत्राशी संबंधित आहे. नंतर लक्षद्वीप संबंधी पुढील विधानांपैकी अयोग्य विधान इथे आपल्याला निवडायचं होतं. तर अयोग्य विधान असणार आहे ब आणि ड हे इथचे अयोग्य विधान आहेत, म्हणजे ही चुकीची विधानं आहेत आणि चुकीची विचारलं होतं म्हणून ब आणि ड ही त्याची चुकीची विधाने असणार आहेत. केंद्र सरकारच्या कोणत्या मंत्रालयाद्वारे संघटन से समृद्धी तक हे अभियान चालवलं जाते? तर हे असणार आहे ग्रामीण विकास मंत्रालय या मंत्रालयाद्वारे हे चालवलं जाणार आहे. पुढीलपैकी कोणी पुंज कण म्हणजे क्वांटम पार्टिकल याची निर्मिती केलेली आहे? तर तो असणार आहे एकिमोव आणि अनुश चेशको. ओके, तर हे याचे उत्तर असणार आहेत. पुढे जाणार आहोत आपण 46 क्रमांकाचा प्रश्न. आफ्रिकन युनियनचे गीत कोणते आहे? तर लेट अस ऑल युनायटेड अँड सेलिब्रेट टुगेदर हे यांचं गीत असणार आहे. मालदीव विषयी काही योग्य विधानं जे आहेत ते तुम्हाला निवडायची होती, तर याचे उत्तर असणार आहे अ, ब आणि ड योग्य. अ, ब आणि ड योग्य हे या प्रश्नाचं इथे आपल्याला उत्तर दिसतंय. पुढल्या प्रश्नाकडे जायचंय आपल्याला. पुढला प्रश्न बघा, खालीलपैकी कोणत्या अंतराळ संशोधन केंद्र संस्थांनी भूगर्भातील पाण्याचे सर्वेक्षण करण्यासाठी संयुक्तपणे SWOT या नावाची आंतरराष्ट्रीय उपग्रह मोहीम सुरू केली? तर नासा आणि CNES हे जे आहे हे त्याचं आपल्याला उत्तर दिसतंय. ओके, पुढल्या प्रश्नाकडे जायचंय आपल्याला. पुढला प्रश्न बघा, अन्न कचरा निर्देशांक अहवाल 2024 याच्याबद्दल प्रश्न विचारलेला आहे. तर संयुक्त राष्ट्रसंघ पर्यावरण कार्यक्रम हे याचं योग्य उत्तर असणार आहे. हे प्रस्तुत केल्या जाते, यांच्याद्वारे ते प्रस्तुत केल्या जाईल. पुढे द इंडियन नेव्ही @75 रेमिनिजिंग द विलेज या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर या पुस्तकाचे लेखक असणार आहेत
कोमोडोर रणजित राय, कोमोडोर रणजित राय. नंतर राज्यघटनेतील कोणत्या अनुच्छेदामध्ये पंचायत राजाशी संबंधित असलेल्या जिल्हा परिषद, ग्रामसभा आणि मध्यस्तर गाव हे आहे तर 243 मध्ये याच्या व्याख्या ज्या आहेत आपल्याला सगळ्या दिसतात. नंतर विधाने लक्षात घ्यायची आहे. सध्या भारतीय राज्यघटनेत 8व्या परिशिष्टामध्ये 22 भाषा नमूद केलेल्या आहेत आणि यापैकी कोकणी, नेपाळी या भाषांचा समावेश 92वी घटनादुरुस्ती अधिनियम 2003 नुसार केला. तर याचं उत्तर आहे फक्त अ बरोबर. याचं उत्तर असणार आहे फक्त अ बरोबर, हे याचे योग्य उत्तर असणार आहे. पुढल्या प्रश्नाकडे जायचंय आपल्याला. बघा प्रश्न क्रमांक 53चं उत्तर आहे ग्रामपंचायतीचे संघटन. हा विषय भारतीय राज्यघटनेच्या या अनुच्छेदात आपल्याला दिसतो. तर हा कोणत्या अनुच्छेदात आहे हा विषय, तर हा असणार आहे अनुच्छेद क्रमांक 40 मध्ये हा आपल्याला विषय दिसतोय. म्हणजेच कलम 40 मध्ये आपल्याला हा विषय जो आहे हा दिसतोय. मुन्शी आणि अय्यंगार यांचे सूत्र कशाशी संबंधित आहे, तर भाषा समस्यांशी आपल्याला हे संबंधित दिसते. भाषा समस्या. ओके, पुढल्या प्रश्नाकडे जायचंय आपल्याला. पुढला प्रश्न बघा. भारतीय संविधानातील खालीलपैकी कोणत्या अनुच्छेदानुसार निर्वाचन आयोग म्हणजे इलेक्शन कमिशनची कलम काय आहे, तर 324 मध्ये आपल्याला इथे इलेक्शन कमिशन जी आहे ही इथे दिलेली दिसते. पुढल्या प्रश्नाकडे जायचंय आपल्याला. भारतीय पहिला महिला मुख्य निर्वाचन आयुक्त कोण आहेत, तर त्या असणार आहे रमादेवी, या मुख्य निर्वाचन आयुक्त आहेत. नंतर भारतीय राज्यघटनेतील कोणते अनुच्छेद राज्य विधिमंडळाशी संबंधित आहे, तर याचं उत्तर असणार आहे 168. राज्याच्या महाधिवक्त्याची निवड करण्याचा अधिकार कोणाला आहे, तर हा राज्यपालांना. नंतर पुढल्या प्रश्नाकडं. खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये द्विगृही विधिमंडळ आहे, तर द्विगृही असणार आहे पर्याय क्रमांक 4 बरोबर. आंध्र, बिहार, कर्नाटक, महाराष्ट्र, तेलंगणा आणि युपी असं त्याचं उत्तर असणार आहे. पुढे कलम 154 प्रमाणे घटनेने राज्य सर्व कार्यकारी अधिकार कोणाकडे सोपवलेले आहेत, तर याचं असणार आहे मुख्यमंत्री. याचं उत्तर असणार आहे आपलं याचं उत्तर असणार आहे आपलं गव्हर्नर म्हणजेच राज्यपाल. जिल्हा न्यायाधीशाची नियुक्ती जी आहे ही कोण करते, राज्याचे राज्यपाल करतात. ओके, राज्याचे राज्यपाल. पुढे पुढला प्रश्न आहे. भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या अनुसूचीमध्ये प्रत्येक घटक राज्य व केंद्रशासित प्रदेशामध्ये राज्यसभेतील जागा वाटपीबाबत तरतूद आहे, तर ही 4थी अनुसूची आपल्याला इथे दिसते. कोणत्या घटनादुरुस्ती अन्वये ग्रामसभेला संवैधानिक दर्जा आहे, तर ही 73वी घटनादुरुस्ती आपल्याला इथे दिसतीये. ओके, पुढे पहा. पुढला प्रश्न कोणता आहे. भारतीय संसदेबाबत खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहे. स्वातंत्र्यानंतरची तात्पुरती संसद ही एकसदनी होती. राज्यसभा सदस्यांचा कार्यकाळ हा अमेरिकन सिनेट प्रमाणे असतो. तर ही दोन्ही विधाने जी आहेत आपल्याला इथे बरोबर दिसत आहेत. ओके, दोन्ही विधाने बरोबर आहेत. नंतर 66 क्रमांकाचा प्रश्न. कोणती लस ही त्वचेच्या थरामध्ये दिली जाते, तर ती लस असणार आहे टीटीची लस. ओके, टीटीची लस. नंतर हा सुद्धा एक प्रश्न होता. तर बायोमेडिकल कचरा जो आहे हा रंगीत कोडेड पिशवी वापरून वेगळा केला जातो, तर त्याची सुरक्षितपणे विल्हेवाट लावली जाते. तर कोणत्या रंगाची पिशवी वापरली जाते असा प्रश्न होता. तर यामध्ये पिवळ्या रंगाची पिशवी जी आहे. तसं बायोमेडिकल कचऱ्यासाठी ह्या सर्वच रंगाच्या पिशव्या ज्या आहेत त्या वापरल्या जातात, पण इथे आपलं उत्तर असणार आहे पिवळ्या रंगाची पिशवी. ओके, पुढे. आहारातील प्रथिनांची कमतरता कोणत्या आजारास कारणीभूत ठरते, तर प्रथिनांमुळे कोणता होतो, तर इथे किशोरकर हा आजार आपल्याला इथे दिसतोय. नंतर पुढला प्रश्न आहे. सस्तन प्राण्यांची लक्षणे, तर याबद्दल विधान योग्य असणार आहे अ, क आणि ड हे 3 विधानं आपल्याला इथे बरोबर दिसत आहेत. ओके, पुढला प्रश्न बघा. पायसेस या वर्गामध्ये मासे मोडतात, तर त्याचं कारण काय आहे, तर त्याचं कारण असणार आहे अ, क आणि ड हे त्याचे योग्य कारण असणार आहे. पुढे हायड्राच्या निमॅटोब्लास्ट मध्ये सापडणाऱ्या विषयाचं नाव काय आहे, तर ते विषयाचं नाव असणार आहे आपलं हिप्नोटॉक्झिन. ओके, हिप्नोटॉक्झिन हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे. ब्रॉन्झ हा जो धातू आहे, तर या धातूचं योग्य मिश्रण कोणतं आहे, ते याचं असणार आहे पर्याय क्रमांक 1 बरोबर. नंतर रासायनिक उद्योगांमध्ये झिओलाइट कशासाठी वापरतात, तर झिओलाइट हा एक कॅटलिस्ट म्हणून वापरला जातो किंवा याला आपण उत्प्रेरक असे सुद्धा म्हणणार आहे. तर उत्प्रेरक म्हणून हा वापरला जातो. प्रश्न क्रमांक 74 आहे. 100% अभिक्रिया आणि पुनर्प्राप्ती लक्षात घेऊन फॉर्मल्डिहाइडच्या 2 मोल पासून किती ग्राम हायड्रोजन मिळू शकेल, तर हा 4 ग्राम हायड्रोजन आपल्याला इथे मिळत असतो 100% जर ते अभिक्रिया पूर्ण झाली तर. नंतर खालीलपैकी कोणतं विधान चूक की बरोबर ते सांगायचं. इथे सोलर पीव्ही सेल बद्दल विचारण्यात आलं होतं, इथे सोलर औष्णिक सेल बद्दल विचारण्यात आलं होतं, तर याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2. म्हणजे पहिले 2 बरोबर आहे आणि शेवटचं जे एक असणार आहे हे इथे चूक असणार आहे. पुढे जर दट्ट्या पुढे मागे हलवून द्रव असलेल्या सिलेंडरमध्ये कोणत्या प्रकारचे तरंग निर्माण होतात, तर याचा आन्सर आहे अणुतरंग म्हणजे लॉन्जिट्युडिनल वेव्स ज्याला आपण म्हणतो, तर लॉन्जिट्युडिनल वेव्स जे आहेत हे इथं निर्माण होणार आहेत.
पुढल्या प्रश्नाकडे जायचंय आपल्याला. बघा, विद्युत चुंबकीय वर्णामध्ये दृश्य प्रकाशाच्या तरंग लांबीची व्याप्ती किती आहे, म्हणजे व्हिजिबल स्पेक्ट्रा आपण ज्याला म्हणतो, तर तो कशामध्ये आढळतो आपल्याला, तर 400 ते 700 नॅनोमीटर. 400 ते 700 नॅनोमीटर हे याचं योग्य उत्तर असणार आहे. नंतर इथे तुम्हाला शेवाळांचे गट दिलेले आहेत आणि इथे शेवाळांची नावं दिलेली आहेत आणि त्या शेवाळांची उदाहरणं तुम्हाला इथे योग्य क्रम लावायचा होता, तर याचा असणार आहे पर्याय क्रमांक 3. ओके, जोड्या तुम्हाला इथे लावून घ्यायचा आहे. एकावरूनही जोडी लागली असती. हिरवा शेवाळ जो आहे हा स्पायरोगायरा आहे, एकाच्यावरूनही जोडी तिथे लागतीये. ओके, पुढल्या प्रश्नाकडे जायचंय. खालीपैकी कोणते फळ पिकवणारे संप्रेरक म्हणून वापरलं जाते, तर ते आहे इथिलीन. इथिलीन हे फळे पिकवण्यासाठी बऱ्यापैकी वापरलं जाते. नंतर 80 क्रमांकाचा प्रश्न बघा, वनस्पतीचे रोग दिलेले आहेत आणि रोगाचे कारक दिलेले आहेत, तर याचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3. पर्याय क्रमांक 3 हे याचे योग्य उत्तर आपल्याला इथे दिसते. पुढला प्रश्न बघा, हे गणिताचे प्रश्न आहेत आणि गणिताच्या प्रश्नांचे थेट उत्तर मी तुम्हाला इथे सांगणार आहे. बघा, पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे 24. सफरचंदांसंबंधीचा प्रश्न हा इथे आपल्याला दिसतो, पर्सेंटेजचा प्रश्न आहे, तर याचं उत्तर असणार आहे 24 सफरचंद. ओके, पुढला प्रश्न 150 ते 500 संख्यांमध्ये किती संख्यांना अकराणी भाग जातो, तर याचं उत्तर असणार आहे 32 अशा संख्या आहेत की ज्यांना अकराणी भाग हा जातो. इथे तुम्हाला एक पाय डायग्राम, पाय चार्टवर एक प्रश्न आपल्याला दिसतो, तर याचं उत्तर असणार आहे 30,000. 30,000 हे जे आहे हे एकूण आपल्याला तिथे दर्शवलं जाते. नंतर अ आणि ब ने एक नफा आणि तोट्याचा प्रश्न आपल्याला दिसतो, तर अ ला 11% नफा झाला, हे याचं उत्तर असणार आहे. कोणता आहे, तर अ ला 11% नफा झाला. 18 मीटर लांब आणि 12 मीटर रुंद असलेल्या, तर याचं उत्तर आहे 2400. किती टाईल्स लागतील, तर 2400 टाईल्स आपल्याला तिथे लागणार आहे. 680 किलोमीटर प्रति वेगाने चाललेली 700 मीटरची एक आगगाडी, ट्रेन आणि प्लॅटफॉर्मचा हा प्रश्न आहे, तर 900 त्याचं उत्तर असणार आहे. भूषण एक काम 80 दिवसामध्ये करतो, काळकाम वेगचा प्रश्न आहे, याचं उत्तर आहे 40. पर्याय क्रमांक 4. याचे मी तुम्हाला उत्तरच देते. याचं विश्लेषण सुद्धा आपल्या चॅनलला लवकरच अवेलेबल होणार आहे. 5 वर्षांपूर्वी रेखा आणि नेहाचं सरासरी वय 34 वर्ष होतं, तर हा वयवारीवरील प्रश्न दिसतोय आपल्याला, तर याचं उत्तर आहे 31 वर्ष. किती आहे याचं, तर 31 वर्ष. पुढे स्थानक ए पासून काही प्रवाशांसह एक आगगाडी निघते, एक रेल्वेगाडी सुटते, तर याचं उत्तर आहे 275. किती असते प्रवाशांची संख्या बी वर उतरलेला, तर 275. नंतर हा सुद्धा एक सिम्प्लिफिकेशनचा प्रश्न आपल्याला दिसतोय, तर याचं उत्तर कोणतं असणार आहे, पर्याय क्रमांक 1 4 हे याचं उत्तर आपल्याला इथे दिसतंय. ओके, पुढल्या प्रश्नाकडे जायचंय आपल्याला. खालील श्रेणीमध्ये कोणती क्रमाने येणारी पुढची संख्या कोणती आहे, तर याचं उत्तर असणार आहे 27. फरकावरून सुद्धा आपल्याला ते इथे समजते. आणि इथे दिशा ज्ञानचा प्रश्न अतिशय सोपा प्रश्न होता, याचं उत्तर असणार आहे 2 किलोमीटर. किती आहे, तर 2 किलोमीटर दूर असणार आहे. ओके, नंतर 93 क्रमांकाचा प्रश्न सिलोलिझम वर प्रश्न आपल्याला इथे दिसतो. निष्कर्ष काढणे अ आणि ब दोन्हीही विधानं जी आहेत तिथे ही चुकीची असणार आहेत. ओके, पुढल्या प्रश्नाकडे जायचंय बघा. 94 क्रमांकाचा प्रश्न, शेजारील आकृतीमध्ये किती त्रिकोण आहेत असा प्रश्न विचारलेला आहे. आता ऍक्च्युली याचं जे उत्तर आहे तर हे कोणत्याही पर्यायामध्ये आपल्याला दिसत नाही, सो हा सुद्धा हॅशटॅग होण्याचा संभाव्यता असू शकते. या प्रश्नाची सुद्धा हॅशटॅग होण्याची संभाव्यता आपल्याला इथे दिसतेय, तर त्यामुळे हा सुद्धा कॅन्सल होऊ शकतो. पण आयोग कुठेतरी उत्तर सुद्धा देऊ शकतो. जर उत्तर दिलं तर कदाचित 60 हे उत्तर दिलं जाऊ शकते, पण प्रश्न कॅन्सल सुद्धा हा होऊ शकतो. पुढे बघा, इथे हा सुद्धा एक सिम्प्लिफिकेशनचाच होता, तर 48 हे याचं उत्तर असणार आहे. ओके, 48 हे उत्तर आहे. नंतर 96 क्रमांकाचा प्रश्न, इथे तुम्हाला काही कोडिंग डिकोडिंगचा प्रश्न आपल्याला हा दिसतो, तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 हे याचं योग्य उत्तर असणार आहे. पुढे बघा, 97 क्रमांकाचा प्रश्न, नातेसंबंधांवर प्रश्न आहे, तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 मेहुणी. कोणता पर्याय आहे याचा, तर मेहुणी हा त्याचा योग्य पर्याय असणार आहे. पुढे बघा, तर इथे काही गुण दिलेले आहेत आणि हा तुलना जे आहे तुलना ज्ञान, तर त्याचा हा प्रश्न असणार आहे पर्याय क्रमांक ड हा त्याचा योग्य उत्तर असणार आहे. पर्याय क्रमांक 4 ड. ओके, नंतर 99 क्रमांकाचा प्रश्न, 6 मजूर 4 दिवसामध्ये 9,600 विटा बनवतात, तर 18 मजूर 2 दिवसात किती विटा बनवतील, 14,400 हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे. 54 किलोमीटर प्रति वेग तासाने धावणारी ट्रेन 9 सेकंदामध्ये एक टेलिग्राफ पोल ओलांडते, तर तिची लांबी शोधायची होती, तर तिची लांबी असणार आहे 135 मीटर. ओके, किती आहे, तर 135 मीटर. इथे मी तुम्हाला गणिताच्या प्रश्नांचे फक्त आणि फक्त उत्तरच सांगितलेली आहे. विश्लेषण जे आहे हे आपल्याला विश्लेषणाबद्दलचा नवीन व्हिडिओ जो आहे आपल्याला इथे येणार आहे समोर. आणि यस, बऱ्याचशा विद्यार्थ्यांना पेपर हा सोपा वाटलेला आहे, पण जेवढा पेपर सोपा तेवढ्या सिली मिस्टेक आपल्या त्यामध्ये होऊ शकतात.
तर निश्चितच जेव्हा बऱ्याच विद्यार्थ्यांचे जेव्हा स्कोर निघतील, जेव्हा आपल्याला माहिती पडेल, तर त्यानुसार आपण कट ऑफ वगैरे अंदाजित ह्या गोष्टी सांगू शकतो. सध्याच क्लिअर आपल्याला सांगता येणार नाही. तर ही सगळ्या उत्तरं होती, फक्त उत्तरं होती. याचे विश्लेषण सुद्धा लवकरच आपण आपल्या चॅनलला अवेलेबल करून देणार आहोत. जर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि नवनवीन अशाच नोटिफिकेशन ज्या आहेत त्या तुमच्यापर्यंत कंबाईनच्या असोत किंवा इतर कुठल्याही परीक्षेच्या त्या तुमच्यापर्यंत पोहोचत असतात. तर जे कोणी विद्यार्थी आपल्या चॅनलला आज नव्याने जॉईन झाले असतील तर त्यांनी नक्की सबस्क्राईब करा आणि आपला टेलिग्राम ग्रुप जॉईन करा. टेलिग्राम ग्रुपला सर्व ज्या एक्झामच्या अपडेट्स आहेत तर ह्या आपल्या टेलिग्राम ग्रुपला येत असतात. ओके, थँक्यू.